विठ्ठला संदेह निमाले तुझे पण अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवी वरखुन बाणली कैशी देखिला देखिला माये देवांचा देवो विठ्ठला संदेह निमाले तुझे पण पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवक झालो तुमच्या लागलो निज तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुकया देवा यावरी न करावा वेर यावरी न करावा वेर यावरी न करावा वेर स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर यावरी न करावा योगिया दुर्लभ तोम्या देखिला साधनी पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला माये देवांचा देवो विठ्ठला संदेह निमाले तुझे पण सेवेला घेतलेला भंग माऊली ज्ञानोबा यांचा आहे. भगवंताच्या दर्शनाची अनुभूती क्रमानं सांगणार आहे. पहिला दिवस आहे भगवंताचं वर्णन करावं असा नियम आहे. माझी सेवा उद्या होती पण बदलून घेतली. त्यांना विनंती केली मी आज येतो म्हणून. खरं म्हणजे सेवा घेतली तेव्हा तब्येत चांगली होती, पण जेव्हा कृष्ण महाराज आले तेव्हा चांगली नव्हती. 2 महिन्यापूर्वी अचानक उलट्या झाल्या आणि पुण्यामध्ये दवाखान्यात नेऊन टाकलं. त्यांनी बरंच काय काय सांगितलं. इन्फेक्शन आहे काय दवाखान्यात चालतं. त्यामुळं नंतर डॉक्टर म्हणले आता कीर्तनाचा मोह धरू नका, तब्येत साथ देत नाही, प्रवासामुळे शुगर वाढते, प्रवास आणि कीर्तन टाळा असं डॉक्टरनी सांगितल्यानंतर पहिल्यांदाच कृष्ण महाराज आले. ते कार्यक्रम पत्रिका घेऊनच आले. मी त्यांना म्हणलं आता अवघड आहे गड्या, सगळं बंद केले कसं काय करायचं.
ते म्हणले आमच्या गावची सेवा आहे, नाही म्हणू नका. हो कारण आज 2 महिन्यानंतर पहिलाच एवढा लांब आले. 6-7 तासाचा प्रवास पहिल्यांदाच केलाय आज. असो, कृष्ण महाराजांचं व्यक्तिमत्व असं आहे की त्यांच्याकडे बघितल्यावर येत नाही असं म्हणण्याचं धाडस होत नाही. यांचं नाव आहे कोरडे. हे चुकीचं नाव कोणी ठेवलंय कोणा ठाव. ते कोरडे नाही, ते ओले. तो का म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची ते आज बाहेर ओल्यात. निवडू सभा ये नवनीत तैसे सज्जनाचे दर्शनाचे प्रशस्ती. त्यांच्याकडे बघितल्यावर मलाही आनंद वाटतो. त्यामुळे त्यांना नकार देणं जमलं नाही, येतो. आता सेवा काही जास्त करणार नाही, जेवढी होईल तेवढी गोड मानून घ्या. विठ्ठल जीवनामध्ये काही गोष्टीचं ज्ञान झालं पाहिजे. काही गोष्टीचं ज्ञान झालं पाहिजे असं नाही. ज्ञान झालं फार मोठा फायदा नाही, आणि नाही झालं लय मोठं नुकसान नाही. डुक्कर नावाचा प्राणी आहे. कळावा का न कळावा, कळावा का न कळावा. नाही कळाला काय लय मोठं नुकसान. कळाला तर काय, कळाला की गुन्हा किळस. स्वयंपाक यावा का नाही यावा, स्वयंपाक यावा. स्वयंपाकाचं ज्ञान व्हावं. झालं तर काय होईल, 2 भाकरी टाकून द्या असं कोणाला विनंती करायची आवश्यकता नाही. आणि नाही झालं तर काय होईल, कोणाला तर विनंती करावं लागेल. सायकल यावी का नाही यावी, यावी. आली तर काय होईल, रानात लवकर जाता येईल. नाही तर काय होईल, जरा उशीर लागेल. मोटरसायकल यावी का नाही यावी, यावी. आली तर औरंगाबादला संभाजीनगरला लवकर जाता येईल. नाही आली एसटीने जावं लागेल. काही गोष्टीचं ज्ञान व्हावं. झालं तर लय मोठा फायदा नाही, आणि नाही झालं तर फार मोठं नुकसान नाही. एका गावचे 4 विद्यार्थी आळंदीला गेले. 4 वर्ष झालं, 3 परत आले. 4था म्हणला मला ऋषिकेशला जायचंय. ऋषिकेशला गेला. रामदेव बाबांच्या आश्रमात गेला. योगविद्या शिकला. 12 वर्ष. 12 वर्षानं परत आला. 4 मित्र एकत्र आले. गड्या तू भाग्यवान आहेस, तू पुढे गेला, आम्ही संसारातले केले झालो. काय शिकलास काय. तो म्हणला मी काय शिकलो तुम्हाला दाखवतो, चला नदीला चला. 4 नदीला गेले. त्यानं विचारलं तुम्ही पलीकडं कसं जाल, म्हणजे पोहत. आणि पोहता येत नसलं तर नावेनं. तो म्हणला मी कसा जातोय तुम्हाला दाखवतो. तो सरळ चाल गेला. चाले तरी उदकी पाऊल, सरळ चाल गेला, सरळ परत आला. म्हणला मी हे शिकलो. तिघजण काय म्हणजे माहिती आहे का, 12 वर्ष शिकला, फायदा काय झाला, नावेचे 2 रुपये वाचवले, बाकी काय. तुला नावेला 2 रुपये द्यावे लागणार, आम्हाला द्यावे लागतील. विसरली तया
तया थोर झाली विसरली तया थोर झाली हानी विसरली तया थोर झाली पसतीला खाणी चौऱ्यांची जा पसतीला खाणी चौऱ्यांची जा पसतीला खाणी चौऱ्यांची जा पसतीला खाणी चौऱ्यांची जा महाराज सांगतात जे विसरले त्यांना खूप हानी झाली. काय झालं? पततील खाणी 84च्या नरक भोग नरक साधीला विसरवणी देवा बुडाले ते भवा माझीवर यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा हरी विना जन्म तो नरकाची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय हरे यमाचा पाहुणा हरीशिवायचा जन्म हरिविन जन्म नको वाया. हरीशिवायचा जन्म म्हणजे यमाचा पाहुणा. पाहुणचार चांगला असतो आहे ना, पण यमाचा नसतो चांगला, आपला चांगला असतो. यमाचा पाहुणचार काय? गुलाबजाम, बासुंदी. यमाचा पाहुणचार काय? मारीची, तोडीची, झोडीची, यमाचे किंकर. यमाकडे गेल्यावर मारच आहे, मार. रंक होती राजे यमाचे. बंगल्यात राहणाऱ्या लोकांना भुलू नका आणि बंगल्यातल्या लोकांना दिपू बी नका. मी बंगल्यात गेलो, बोलतही नाही, दिपतही नाही. बोलू नका, त्यांचा हेवा करू नका. आत्ता ते श्रीमंत आहेत, वर गेल्यावर ते गरीब आहेत, तुम्ही श्रीमंत आहे. हां, रंक होती राजे यमाची. यम गेल्यावर सांगतो हान, हान झाल्याला हान, हान, अजून हान. दंडात मुतत होता, हान झालं. धरणात मुत आता कमळात आला. तुमचा करंट हुशार लागला काय? लागला का? म्हणजे तुम्ही हुशार आहे. विठ्ठला नरक साधीला. म्हणून तुकोबाराय 2 जीवन सांगतात. एक जीवन आहे व्यर्थ आहे. आता ऐका, देव जाणावा म्हणल्यावर एवढं वाटत नाही. एखाद्या वस्तूचं ज्ञान पाहिल्यानंतर होतं. एखाद्या वस्तू ज्ञान पाहिल्यानंतर होतं. पण ऐका, पाहिल्यानंतरच होतं असं नाही. होत आहे, एखाद्या वस्तू ज्ञान पाहिल्यानंतर होतं. ताजमहाल पाहिलाय का? नाही. आग्र्याला जाऊन बघून या. पाहिल्यावर ताजमहाल कळतो. कुतुब मिनार पाहिलाय का? नाही. दिल्ली जाऊन बघून या. पाहिल्यावर कळतो. कशाला लांब जाताय कुणाचं? देवगिरी पाहिलाय का? नाही. पाहिल्यावर देवगिरी. देवगिरी कोणी पाहिला नाही त्यांनी हात वर का? तुम्ही कोणीच हात वर केला नाही. एक ऐका, कृष्ण महाराज, एक हात कुणी वर केल्याने तुम्ही वाचवा नाही.
तुम्ही भाग्यवान आहे, नाहीतर बनावट करायची ठराव. पण तुम्ही बनावट असं मी धाडस करत नाही. या भागातल्या लोकांनी देवगिरी न बघता मरणं म्हणजे हिंदुत्वाचा अपमान आहे, लक्षात ठेवा. नुसता रामदेवराय राजासाठी नाही, नुसत्या रामदेवराय राजासाठी नाही, जनार्दन स्वामीसाठी. बरोबर. देवगिरी पाहिलाय का नाही? पाहिला का? कळाला. एखादी गोष्ट पाहिल्यावर कळते, पण पाहिल्यावर कळते असं नाही. आता ऐका, अंधाऱ्या रात्री रस्त्याने जाताना साप दिसला, पण साप नव्हता. काय होतं? दोरी होती, वाऱ्यानं हलत होती. साप दिसला का नाही? दिसला. कळला का? उन्हामध्ये मृगजळ दिसलं, कळालं का? दिसल्यावर कळतं असं नाही. हे अनिल वचने सोडून द्या, हे दृष्टांत अनिल ख्यातीचे, सत्याची सांगतो, सत्याची. अंगठी बघितली, अंगठी दिसली, कळाली का? म्हणा की कळाली? कळाली म्हणा. बेंटेची अंगठी तुम्हाला देतो आणि 70,000 रुपये घेऊन जा. अंगठी दिसली, कशी वाटली? सोन्याची. पण सोन्याची नव्हती, कशाची होती? बेंटेक्स होती. एखादी वस्तू दिसली, दिसल्यावर कळते असं नाही. तसा प्रकार देवाचा आहे. देव दिसतो, पण दिसल्यावर कळतो असं नाही. अर्जुनाच्या समोर देव होता, अर्जुन सोडून द्या. रावणाच्या समोर राम होता, दिसला का नाही? कळाला का? अरे वनवासी पोर. दुर्योधनाच्या पुढं कृष्ण होता, कळाला का? दुर्योधन म्हणला चेटक्या चेटक्या, रूप बदलतो. अर्जुनाच्या मुळे कृष्ण होता, कळाला का? काय म्हणाय? अर्जुनाला कृष्ण कळायला 10 अध्याय लागले. 10 अध्याय झाल्यावर मग म्हणला परम ब्रह्म परंधाम पवित्रम पुरुषम भवान. अर्जुनाला 10 अध्याय लागले. आपलं 10 भागत नाही, काय काळजी म्हणा. करा करा, पारायण करा, काय नाही, पारायण करा. म्हणजे पारायण किती चाललंय? 12. तंबाखूच्या पुढे किती लागले? 1200. त्यांना वाचताना काय काढते? म्हणण्यामध्ये तंबाखू करायचं काय? दिसला म्हणजे कळाला नाही. परत ऐका, लग्न ठरलं, मुलीला मालकाचा फोटो काढावा दिसला, वडिलांनी दाखवलं. पूर्वीच्या काळी मुली बघायला जात नव्हत्या, वडील बघत होते आणि वडिलावर मुलीचा मुलाचा विश्वास होता. आत्ताच्या काळात जमाना बदललाय, त्याला इलाज नाही. जे बदलले त्याच्याशी ॲडजस्ट व्हावं. महिला बदल तुमच्यासाठी. जे बदलले ते स्वीकारून घ्या, तक्रार करू नका. नेहमी तक्रार, बाई आमच्यावर असलं नव्हतं. खोबरं कापलं, मिक्सरमध्ये टाकलं, बघा कुरू केलं, झालं खोबरं. आमचं असं नव्हतं, बाया कोटावं लागत होतं. पाहुणे आले, फंबाईच्या हाताला
सुनबाई गेल्या, बटन बघ गॅस लागला. बघा आमच्या असं नव्हतं, फू 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 कव लागत. आईचं जळण, आईचं कुटण, आईचं जळण. जाऊ द्या, मला एवढं म्हणायचंय, तक्रार करू नका. सासूबाई म्हणायची आमच्याकडे असलं नव्हतं. सुनबाई धुरायची. सासरा काय म्हणला, सुनबाई घरात सगळं आहे, तुझ्या अंगाला का लागत नाही. सुनबाई म्हणली सासरे बुवा. सासूबाई सारख्या बोलतात. काय बोलतात, सारख्या म्हणतात आमच्याकडे असलं नव्हतं. सासरा म्हणला ठीक आहे, आता परत जर तशी म्हणली तर मी सांगतो तेवढं म्हण. परत सासूबाई म्हणली बघा बघा ना करा, आमच्या असं कुठं होतं. सुनबाईनं पदर तोंडावून घेतला. असू द्या सासूबाई, पण आम्ही पडून तरी गेलो नाही. सासूबाईचा टेप बंद झाला, परत चालू झाला नाही. सुनबाई कसं काय चाललंय म्हणले, टेवर एका बंद झाला. असं हरकत नाही. सुनबाई म्हणजे मामाने काय सांगत, गुण आलाय नका काय म्हणजे सांगा. सासरा म्हणला अगं 3 वेळा पडून गेली ती धरून आणली. माझा विषय आहे ऍडजस्ट व्हा. फोटो दाखवला, मुलीनं फोटो मध्ये नवरा पाहिला. कळाला का नाही कळाला. मग हळदी लागताना समोर पाहिला. कळाला का काय म्हणाय, पहिल्यापेक्षा कळाला. कारण फोटो मध्ये गोरा दिसत होता, शेजारी बसलं लक्षात आलं काय. आणि लग्न झालं आणि आठवड्यात कळालं बेवड आहे. मी कृष्णा महाराज म्हणलो लय कीर्तन करणार नाही, आणि आपण अभंगातच आलेलं. तुम्हाला 3 उदाहरण सांगितली. फोटोतला नवरा, हळदीतला नवरा आणि लग्नानंतरचा तिसऱ्यांदातला देव आणि विश्वासला देव विठोबा रघुमाई